श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अमावस्येसंबंधी आहे, कारण उद्या आहे अमावस्या। उद्या रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी दर्श अमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे तिचा प्रारंभ पहाटे 4:50 होत आहे, तर समाप्ती उत्तर रात्री 1:01 होणार आहे। त्यामुळे उद्या अगदीच सकाळपासून म्हणजे पहाटेपासून ते रात्री 12 पर्यंत आपण उपाय तापाय करू शकतो, सेवा करू शकतो। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काही उपाय, काही सेवा करायच्या आहे। तर बघा, अमावस्या ही तिथी जी आहे ती प्रत्येक महिन्याला येत असते आणि अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी खूप विशेष मानल्या जातात। अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे, कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरी करत असतो। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी फार काही भीती वाटून घेण्याचं कारण नाही। आपल्याकडे जर एखादी दैवी शक्तीची साथ असेल तर आपल्याला कुठलीच नकारात्मकता, हानी पोहोचवू शकत नाही आणि आपण स्वामींची सेवा करतो, त्यामुळे आपल्याला कधीच कुणाचाही त्रास होऊ शकत नाही। फक्त स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि जे काही आपल्या समोर आलेलं आहे त्याला सामोरं जायचं। तर असो, उद्याच्या दिवशी आपल्या घरातील पितृदोष निघून जाण्यासाठी, वास्तुदोष निघून जाण्यासाठी, जी काही निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे असतात, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आता अमावस्येच्या बाबतीत आपण बऱ्याचदा व्हिडिओ बनवलेले आहे, उपाय देखील सांगितलेले आहे, पण पुन्हा उपाय सांगण्याची गरज का पडते, तर असा गैरसमज कोणीही करू नका की एखाद्या अमावस्येला केलं आणि मग लगेच आपले सगळे काही दोष नाहीसे झाले। प्रत्येक अमावस्येला आपल्याला ते करावं लागतं, कारण दररोज आपल्या घरामध्ये आपल्याच चुकांमुळे काही वास्तुदोष निर्माण होत असतात। त्यामुळे जर दररोज आपल्या घरात जर वास्तुदोष निर्माण होत असेल तर तो घालवण्यासाठी उपाय देखील आपल्याला सातत्याने करणं गरजेचं आहे। त्यामुळे दर महिन्याला जी अमावस्या आणि पौर्णिमा येते त्या दोनही दिवशी आपल्याला घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष घालवण्यासाठी उपाय करायचे आहे। तर उद्याच्या दिवशी जे उपाय करायचे आहे ते अतिशय साधे सोपे आहे। फक्त आणि फक्त दही भाताचे उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे। यापैकी जे जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकतात। तर चला जाणून घेऊया उद्या आपल्याला दही भाताचे कुठले असे उपाय करायचे आहेत ते। तर बघा, सगळ्यात अगोदर दही भाताचे उपाय करत असताना आपण जो भात घेणार आहोत तो आपल्याला उपायासाठी वेगळा शिजवायचा आहे। आता तुम्ही एकापेक्षा अधिक उपाय करणार असाल आणि मग त्यासाठी तुम्ही एकत्र भात शिजवला तर हरकत नाही, प्रत्येक उपायाला वेगळा शिजवण्याची गरज नाही। पण आपण खाण्यासाठीही तोच बनवत आहोत आणि उपायासाठी देखील त्यातलाच काढून घेत आहोत, तर हे चुकीचं आहे। असं करायचं नाही। आपल्याला उपायासाठी फक्त आणि फक्त वेगळाच भात शिजवायचा आहे। त्यामध्ये तेल, तूप, मीठ काहीही नाही घालायचं, फक्त भात आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल। तर आता आपल्याला उपाय तुम्ही सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात। तर त्यातला पहिला जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या पित्रांना शांती प्रदान करण्यासाठी आहे, किंवा जर आपला पितृदोष असेल, आता एखाद्याला जर प्रखर पितृदोष असला तर त्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात। त्यामुळे आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करायचे असतात। तर पितृदोष दूर करण्यासाठीचा जो उपाय आहे तो असा की दुपारी साधारणतः 12च्या दरम्यान आपल्याला एक गौरी घ्यायची आहे। बिस्किटाच्या आकारच्या गौऱ्या तुम्ही केंद्र जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे देखील मिळेल, किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी देखील आजकाल विकायला असतात, किंवा मोठी गौरी असेल तर त्यातला थोडासा तुकडा तुम्ही काढून घ्या। त्यानंतर ही जी गौरी आपण घेतलेली आहे त्यावर तूप सोडायचं आहे आणि 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि हे प्रज्वलित करायचं। ते केल्यानंतर आपण जो दही भात बनवलेला आहे, म्हणजे जो भात बनवून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं आणि हे छानपैकी मिक्स केल्यानंतर थोडं अगदी 2-4 शिंतोडे जे आहे भाताचे ते या गौरीवर आपल्याला टाकायचे आहे आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे। हा उपाय करत असताना आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे, हे लक्षात घ्या। आता ज्यांचे आई वडील नाही त्यांनी हा उपाय तर करायचंच आहे, पण ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी देखील आपल्या पित्रांसाठी करायचं आहे, कारण आपण पित्रांसाठी उपाय करतो म्हणजे फक्त आपल्या आई वडिलांसाठी नाही, तर आपले आजी आजोबा असतात किंवा त्या मागची जी पिढी असते तर ते देखील आपल्याला दोष लागत असतात। 3 पिढ्यांपर्यंतचे दोष आपल्याला लागलेले असतात, म्हणून आपण हे उपाय नक्कीच करू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही दही भाताचा हा पहिला उपाय करू शकतात। त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आहे। तर आपल्याला उद्या वास्तुपुरुषासाठी दही भात नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे।
आता प्रत्येकाच्या घरामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष म्हणजे जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा पुरलेला असतो. तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही, पण ज्यांच्याकडे असेल त्यांनी तर आवर्जून हा उपाय करायचा आहे. त्या ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा जो दही भात आहे तो पक्ष्यांसाठी ठेवायचा किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा, जेणेकरून कोणीही प्राणी येऊन ते खाऊन घेतील. अशा प्रकारे हा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे. याने वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यानंतर घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपली जर तुमची गच्ची असेल किंवा अंगण असेल किंवा छोटीशी गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे. गच्ची असेल तर खूप चांगली गोष्ट, सगळ्या 8ही दिशांना आपल्याला थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे, जेणेकरून सगळ्या दिशांकडून येणारी जी नकारात्मकता आहे ती संपुष्टात येऊन सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही जर गॅलरी जर ठेवणार असाल तर गॅलरीमध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी भात अशा पद्धतीने ठेवला तरीही चालणार आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवला तरीही चालणार आहे. बघा जसं तुम्हाला सोपं वाटणार आहे तसं तुम्ही करू शकतात. त्यानंतर पितृदोष घालवण्यासाठी अजून एक उपाय आहे, तो म्हणजे कावळ्यासाठी दही भाताचा घास आपल्याला ठेवायचा आहे. तो देखील साधारणतः 12 वाजेला आपल्याला ठेवायचा आहे. 12च्या आत किंवा थोडंसं इकडे तिकडे झालं तर हरकत नाही. कावळ्यासाठी दही भात ठेवताना काय करायचं, एखादं असं भांडं घ्यायचं जे तुम्ही सहसा वापरत नाही, ह्या उपायांसाठी ठेवलेलं आहे असं एखादं भांडं घ्या, नाहीतर केळीचं पान असेल तर ते घ्या किंवा मग एखादा पेपर घ्या. त्यावर तुम्हाला हा दही भात ठेवायचा. ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या ठिकाणी पाण्याने गोल असं वर्तुळ करायचं आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा. जसं देवांसाठी आपण चौकोन करतो तशाच पद्धतीने पितरांसाठी आपल्याला वर्तुळ करायचं आहे, हे लक्षात घ्या. वर्तुळ केल्यानंतर त्यावर हा दहीभात जो आहे तो नैवेद्य म्हणून ठेवायचा. पाणी फिरवायचं, त्यावर एखादं तुळशीपत्र ठेवायचं आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रार्थना करायची की म्हणजे आपल्या मागे जे काही संकट आहे किंवा जे काही आपल्याकडनं चुका झालेल्या आहे त्याला क्षमा मागायची आहे आणि हा नैवेद्य पितरांसाठी ठेवायचा आहे, म्हणजेच कावळ्यासाठी ठेवायचा आहे. आता या ठिकाणी कावळा येऊन तो नैवेद्य खात असेल तर फार चांगली गोष्ट आहे, पण नाही आला तर मग मनामध्ये भलते सलते प्रश्न न येऊ देता दुसरे कुठलेही पक्षी येऊन तो भात खात असतील तरीही हरकत नाही. शेवटी एखाद्या मुक्या जनावराच्या पोटात अन्न जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कावळाच यायला हवा असं हट्टा नको, पण कावळा आला तर अतिउत्तम. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय देखील पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी करू शकतात. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो देखील वास्तुदोष घालवण्यासाठी आहे. तर वास्तुदोष घालवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा दही भाताचाच उपयोग करायचा आहे. तर हा जो दही भात आहे तो सायंकाळच्या वेळी सायंकाळची वेळ साधारणतः प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सगळ्यात अगोदर हा दही भात घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचा आहे. फिरल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या वरच्या टोकापासून खालचा जो उंबरठा असतो तो संपूर्णपणे गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. पूर्ण आपला जो दरवाजाची चौकट आहे ती कव्हर झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यावरून आपल्याला 7 वेळेस ते उतरवायचं आहे. उतरवत असताना एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की याने घरातील नकारात्मकता निघून जात आहे आणि घरामध्ये फक्त सुख समृद्धी नांदत आहे. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आणि हा जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा, जेणेकरून कोणीही मुके प्राणी येऊन ते खाऊन जातील. फक्त आपण जे काही उपाय सांगितलेले आहे त्यामध्ये दही भात कुणाच्या तरी पायंदळी पडेल अशा पद्धतीने ठेवू नका, कारण आपण आपली दृष्ट काढायची आणि दुसऱ्यांचं काहीतरी नुकसान करायचं हे फार चुकीचं आहे. त्यामुळे अशाने आपला दोष कधीही दूर होत नाही, तर उलट आपल्याला तो दोष लागत असतो. म्हणून अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही, किडेमुंगी येऊन ते भात ते खाऊन घेतील. अशा पद्धतीने तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतरचा दही भाताचा उपाय जो आहे तो आपल्या घरातील एखाद्या आजारी व्यक्तीसाठी देखील तुम्ही करू शकतात. घरामध्ये एखादी सातत्याने आजारी पडणारी व्यक्ती आहे, आता तिच्यासाठी दवाखाना करणं तर गरजेचं आहे, पण बऱ्याचदा असं होतं दवाखाना करूनही काहीही फरक पडत नाही किंवा जी करती व्यक्ती असते तिच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं, तिला काहीही करावंसं वाटत नाही आणि नेहमी ती एकांतात राहत असते. जर असं काही जाणवत असेल तर त्या व्यक्तीवरनं देखील तुम्ही अशा पद्धतीने दही भाताचा उतारा केला तरीही त्याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला दिसून येणार आहे. हा देखील दही भात आपल्याला जसं पहिल्या उपायांसाठी सांगितलं तशाच पद्धतीने ठेवायचा आहे. तर स्वामी भक्त हो, दही भाताचे या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6 उपाय सांगितलेले आहे. यापैकी जे करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करा किंवा यापैकी एखादा जरी उपाय करणं तुम्हाला शक्य झालं तर तो करा. फक्त श्रद्धेने करा, विश्वासाने करा, मनामध्ये शंका आणून न करता जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर 100% त्याची प्रचिती आपल्याला येते म्हणजे येतेच. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.